वॉन्सफोर्ड प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत। मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये एनआयए विशेष न्यायालयानं आज हा निकाल दिला। तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय। पुराव्यांच्या अभावी 7ही आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले आहेत। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग यांची निर्दोष मुक्तता झाली। साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह मालेगाव स्फोटातील 7 आरोपी निर्दोष मुक्त। पुराव्यांअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही। सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडून आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं। पण या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही। मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये। जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्या मला काही स्वतः स्वारस्य नाही। मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह निर्दोष मुक्त। आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही। कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। अभिनव भारतचा निधी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। कोर्टाने हे सांगितलं की जे 325 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं, त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये। त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं। हमारा घर छूट गया, परिवार छूट गया, माता पिता छूट गए, भाई छूट गए, घर छूट गया। समाज से हमारे कलंकित नाम है आतंकवाद करके हम कहीं भी जा नहीं पा रहे। उसकी भरपाई कौन करेगा, बड़ा प्रश्न है। मैं फिर बोलता हूँ, क्या कॉम्पेंसेशन फैसला है, न्याय नहीं है। ये न्याय नहीं है जब तक जो दोषी है इसके, जो इन्होंने केस को फ्रेम किया है, जब तक वो कटघरे नहीं आएंगे तब तक न्याय नहीं माना जाएगा। मोबाईल मध्ये कोणतेही पुरावे सापडले नाही। बोटांचे ठसेही कुठे सापडले नाही। आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही। आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे। फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला, त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे। अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या त्यानंतर हा निकाल आज लागलाय। ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना पण सच्चाईचा विजय झालेला आहे।